आज आपण ज्या इन्फ्लुएन्सर बद्दल बोलणार आहे त्या इन्फ्लुएन्सर 2 ते 3 व्हिडिओ या आधी पण आपण बनवले असतील. आपण बोलणार आहे ADV आदित्य सातपुते बद्दल. तसं तर या टॉपिकवर कोणच बोललं नसतं आणि कोण बोलणार पण नाही जोपर्यंत आपल्या या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज जात नाहीत. ॲज मेकअपचा व्हिडिओ काय मिल्क केलाय टॉपिकला, असं वाटतंय मेकअप वाल्यांच्या पोटावर आता 100% पाय देणार. आय एम सॉरी बाबू. इन्फ्लुएन्सर असावा तर आदित्य सारखा, एक चांगला मित्र, एक चांगला मुलगा, एक चांगला भाऊ, एक चांगला पती, एक चांगला बिझनेसमॅन. भाऊ एवढा चांगला की भाऊने यांच्यापैकी कुणालाच मिल्क करायचं नाही सोडलं. 13 भाई कंटेंट के लिए कुछ भी करेगा. भावानं इंस्टाग्राम नंतर व्लॉगिंगला एवढं सिरियस घेतलं की आता फक्त IRL स्ट्रीम करायचीच बाकी राहिली. भावाचा एक रूल आहे, ॲव्हरेज 20 मिनिटाचा व्लॉग आलाच पाहिजे. आणि त्यात पण भावाला एडिटिंगचे 2च फीचर्स माहित आहेत, क्लिप जॉईन कशी करायची आणि व्लॉग एक्सपोर्ट कसा करायचा. ते क्रॉप कट एडिट तसल्या जास्त भानगडीत पडायचंच नाही, डायरेक्ट उचलायचा, एक्सपोर्ट करायचा, द्यायचा ढकलून युट्यूबवर. काय नाही तर भावाकडून मी एक लय भारी गोष्ट शिकलोय, म्हणजे हे माझ्या पर्सनल लाईफमध्ये अप्लाय होती की लग्न करताना अजिबात हुंडा घ्यायचा नाही, पण स्वतःच्या बायकोला व्लॉगिंगसाठी युट्यूबवर एवढं मिल्क करायचं की हुंड्याचा डबल पैसा आला पाहिजे. जय महाराष्ट्र पब्लिक, डायरेक्ट मुद्द्यावरून सांगतो. तुम्हाला माहिती लाईव्ह का आलोय, डबल धमाका ऑफर जी आपल्याकडे दरवेळेस असते. 1 रेट ऑफर 699 मध्ये V-neck मध्ये 3 पीस कुर्ती सेट. आणि दुसरी ऑफर काय तुम्हाला माहिती आहे, बाय 1 गेट 2 फ्री. स्टॉक किती आहे यावेळेस, दरवेळेस पेक्षा ना डबल स्टॉक लोड केलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट स्टॉक सांगतो. मला कधी कधी प्रश्न पडतो, जर हेच सगळं आयुष्यात करायचं होतं आणि ह्याच सगळ्यात जर पैसा ठेवलाय तर आयुष्यातली 5 ते 7 वर्ष कशासाठी वाया घालवली. वकील बनायला. हा भाऊ पण फ्रँचायझी विकतो, तुम्हाला माहिती असेल नसेल. ह्या भावाचं पण कपड्याचं दुकान आहे आणि चहाचं पण काहीतरी सिस्टीम आहे. तिकडं 2.5-3 लाखाला हे सगळा बिझनेस चालतो फ्रँचायझीचा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की फ्रँचायझीवाल्यांबद्दल मला किती आकर्षण आहे स्वतःला. आणि या सगळ्याबद्दल पण आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूच जमलं तर. नाही, हे सगळं करायला लागतं भावांनो. स्ट्रगल खूप आहे आयुष्यात. तुम्हाला सांगतो, भावाची 1 मिलियन फॉलोअर असलेली आयडी अचानक बॅन झाली. 1 मिलियन फॉलोअर्स होते भावाला. कॅन यू इमॅजिन? जमिनी खालचं ढग सरकलं असतं एवढं अचानक झाल्यावर. या पाठीमागं लोकांचा खूप मोठा स्ट्रगल असतो, डेडिकेशन असतं. आणि एवढी सगळी मेहनत जर वाया गेली तर ऑब्विसली कुणाला पण दुःख होणारच आणि झालं पण पाहिजे. पण मुद्द्याची गोष्ट अशी आहे की भावाला अशा लोकांनी सपोर्ट केलाय, भावाला अशा इन्फ्लुएन्सरनी, अशा इंस्टाग्राम स्टारनी सपोर्ट केलाय ज्यांचे निम्मे फॉलोअर्स डेड झालेत. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर मी आदित्य सातपुते. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपली इंस्टाग्राम आयडी सस्पेंड झाली आहे, ज्या आयडीवर मी 8 वर्षापासून काम करत होतो, ज्याच्यावर एवढी मेहनत घेतली. ज्यावेळेस ती आयडी बॅन झाली तेव्हापासूनचे पुढचे 4 तास तर मी कधीच विसरू शकत नाही अशी होते. कारण 8 वर्षापासून ज्या म्हणतो ना, एक थोडे थोडे करून तुमच्यासारखी माणसं कमवली होती. हे बघ भावा, माझा फुल तुला सपोर्ट आहे. रोस्टिंगचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया, पण एक गोष्ट तुला सांगतो की तुझं अकाउंट फक्त इंस्टाग्रामवरनं डिलीट झालंय. लोकांच्या मनातनं तुला कसं काय डिलीट करणार? 2 महिन्यात परत 1 मिलियन फॉलोअर होतील. लय लोड नाही घ्यायचा भावा. आणि मला एवढी गॅरंटी आहे की हा व्हिडिओ रेकॉर्ड होऊन युट्यूबवर रिलीज व्हायच्या आधी तुझी 1 मिलियनची आयडी पण रिटर्न येईल. हे सगळं तर चालतच राहणार, पण तुम्ही काय करताय? इंडियन प्रीमियर लीग फुल स्विंग मध्ये. आणि मी तुम्हाला सांगतोय, मोस्ट बेट आता मोस्ट इनक्रेडिबल ऑड्स ऑफर करतोय. तुम्हाला खेळायला आवडत असेल किंवा नसेल काय विषय नाही, पण मॅच बघायला, प्रिडिक्शन करायला आणि इमोशनचा रश फील करायला एक वेगळीच मजा आहे. आणि या सगळ्यात मोठं काहीतरी जिंकण्याचा चान्स पण आहे बरं का. मोस्ट बेट कंपनीत इंटिग्रिटी आहे आणि ते इंटरनॅशनल लायसन्स पण होल्ड करतात, त्यामुळे फेअर प्लेची गॅरंटी आहेच. हे तुम्हाला बेस्ट पॉसिबल एक्सपिरियन्स देतात, त्यामुळे बिग विनिंगचे चान्सेस पण वाढतात. ही एक संधी आहे आणि तुम्ही सोडली नाही पाहिजे. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, द की टू सक्सेस लाईज इन स्टिकिंग टू युअर स्ट्रॅटेजी. पहिल्या वेळी नशिबानं साथ नाही दिली तरी गिव्ह अप नाही करायचं, ट्राय करत राहायचं. कारण ज्यासाठी तुम्ही हे सगळं करता हे कधीतरी शेवटी तुम्हाला मिळेलच. साइन अप करा, पहिल्या डिपॉझिटवर वेलकम बोनस मिळेल विथ फ्री स्पिन. याची रजिस्ट्रेशन प्रोसेस पण इजी आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप थ्रू पण करू शकता. जीपे, फोनपे, पेटीएम आणि बिटकॉइन थ्रू पण तुम्ही डिपॉझिट करू शकता. आणि 15 ते 20 मिनिटात तुमच्या विनिंग्सचा विड्रॉल पण होईल. सीझनल आणि वीकली बोनस, 24 तास कस्टमर सपोर्ट. मोस्ट बेट मध्ये हे सगळं आहे जे तुम्हाला एकदम चांगला एक्सपिरियन्स देईल. लिंक पिन कमेंट मध्ये दिली, लगेच साइन अप करा आणि आपला प्रोमो कोड यूज करा बोनस अनलॉक करण्यासाठी. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपला भाऊ पण मी जे आता केलं हे सगळं इंस्टाग्रामवर करायचं, त्यामुळे भावाची आयडी इंस्टाग्रामवर बॅन झाली असं काय तज्ञांचं मत आहे. 8 वर्षाची मेहनत अशी 8 दिवसात वाया जाणार नाही हा विश्वास होता. स्क्रिप्ट पूर्ण व्हायच्या आधीच भावाची आयडी रिटर्न आली. बेन स्टोक. 70 ते 75 हजार लोकांनी सपोर्ट केला. भावा, आता एक माझी तुला विनंती आहे, तुला एवढ्या लोकांनी सपोर्ट केला, कोणत्या तरी एका सपोर्टरला ही आयडी तुझी डोनेट करून टाक. असं पण त्यांचे फॉलोअर्स डेड झालते, तुझी काहीतरी हेल्प होईल. खरं आहे ना, कोणी उगाच पजेसिव्ह होत नसतं. प्रत्येकाला भीती असते की आपल्या पार्टनरला आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळेल आणि तो आपल्याला सोडून जाईल.
लग्न झाल्यावर पण एखाद्याला हीच रील ऍप्लिकेबल होते का? म्हणजे तुला पण मला वाटलं नवीन पेज काढले म्हटल्यावर नवीन पेजवर काहीतरी नवीन कॉन्टेंट टाकल, नवीन काहीतरी बघायला भेटेल. पण मानलं पाहिजे 75,000 लोकांनी या कंटेंटसाठी नाही, फक्त या माणसासाठी त्याला फॉलो केले. नाही, पर्सनली मला काय वाटतं, जर अशा कॉन्टेंटसाठी परत एखाद्याला जर फॉलो करायची गरज लागली असती तर मी फॉलो करण्यापेक्षा त्या इंस्टाग्रामचं अकाउंट डिलीट करणं प्रिफर केलं असतं. पण परत एकदा मानलं पाहिजे, कोणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय भावा. जर माझ्या व्हिडिओज मधून, माझ्या कुठल्याही कामामधून तुम्हाला कुठेही थोडीही मदत झाली असेल किंवा जे काही कुठेही आवडलं असेल किंवा कधीतरी माझ्या व्हिडिओज मध्ये तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आली असेल, स्माइल भावा, तुला कोणीतरी चुकीचं सांगितलंय. तुझ्या व्हिडिओ बघून लोकांना डिप्रेशन येत असेल, लोकांना फॅन सोबत झोका खेळायची इच्छा होत असेल, पण काय विषय नाही भावा, कंटेंट तो कंटेंट हो बे, चाहे हो कॉमेडी वाला हो, चाहे हो डिप्रेशन वाला हो. नाही, मी एकटाच काहीतरी बोलायचं परत मॅटर जास्त चिघळायचा, त्यापेक्षा तुम्ही रील बघा. मनात कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायची आणि सांगायचं की मी ठीक आहे. तसंही कोणाला काय फरक पडतो भावा. हे तुमचं मोटिवेशन, तुमची ही फिलॉसॉफी तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये कधी अप्लाय होणार? तुझी 1 मिलियनची आयडी गेली, त्याचं दुःख तू स्वतःच्या मनात का नाही ठेवलंस? का म्हणून युट्यूब इंस्टाग्रामवर गोंधळ घातलेला? पूछता है भारत. तुझ्या ह्या असल्या रील्स बघून मी परत एकदा सांगतो, ह्याला रील्स नाही, 15 सेकंदात डिप्रेशन मध्ये कसं जायचं ह्याचं ट्युटोरियल म्हणलं तरी काय हरकत नाही. स्पीकअप, बोला, व्यक्त व्हा, बोलून तुमचं मन हलकं करा, तुमच्या मनातल्या भावना शेअर करा. हे सगळं सांगणारे लोक तर चिवता येते असं म्हणायला लागेल. मला तर बाबा ह्या असल्या रील बघून ना काय शिकायला मिळाले, ना आजपर्यंत माझ्या चेहऱ्यावर यानं हसू आलंय. तरी बी मी तुला फॉलो केलंय, कारण कोणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय भावा. खरंय ना, परिस्थिती आपल्याला असं काहीतरी बनवून टाकते जे आपण कधीच नसतो. पण ठीक आहे ना, होईल सगळं नॉर्मल. या रील खाली पब्लिक कमेंट करायला लागले, दादा प्लीज रडू नको, होतील 1 मिलियन फॉलोवर परत, प्लीज नको टेन्शन घेऊ. पण आता त्या पब्लिकला कोणी सांगायचं की दादाचे 1 मिलियन फॉलोवर पण असंच रडून रडून चालते? नाही, कसं पण असलं तरी दादा स्वतःच्या जीवावर आजपर्यंत मोठा झालाय, असं एखाद्याला रोस्ट करून नाही मोठा झाला. खरं आहे ना? सगळेजण म्हणत होते की तुझी मेटा व्हेरीफाईड नाही आयडी, म्हणून हा प्रॉब्लेम आला. मेटा व्हेरीफाईड नाही म्हणून काय झालं? महादेव व्हेरीफाईड होती. महादेवने बचालिया, नाहीतर हितपर्यंत आलता असं बोलणारच होतो मी. परत सांगतोय, आपला भाव आहे. कॉंग्रॅच्युलेशन भावा. एखाद्याची मेहनत अशी वाया नाही गेली पाहिजे, हेच आपलं मनापासून एक इच्छा आहे. नात्यात एवढा विश्वास पाहिजे की दोघांमध्ये कान भरणारी तिसरी व्यक्ती जरी आली तरी एकमेकांमध्ये गैरसमज नाही झाला पाहिजे. खरं आहे भावा, खरं आहे, एकदम खरं आहे. म्हणून सांगतोय, थर्ड पर्सन मध्ये नाही आला पाहिजे. आता मी कुणाबद्दल बोलतो हे तुला पण माहिती आहे, मी सांगितलं असतं, पण उगच मॅटर वाढल, आपल्याला काही मॅटरमध्ये सध्या पडायचं नाही. आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती जर आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर राहायला सांगत असेल तर आपण आर्ग्युमेंट्स न करता ऐकून घ्यायला हवं. कारण त्या व्यक्तीला खूप दूरवरचं जाणवलं असतं की आपल्याला कोणापासून धोका आहे. भावा, तुला एक उदाहरण सांगतो. लहान मुलं असतात ना, त्यांना आपण सांगितलं ना एखादी गोष्ट करू नका, की ती पोरं ना जाणून बुजून तीच गोष्ट करते. ती माणसाचं नेचर पण तसंच आहे, जे करू नको म्हणाल तेच करायचं असतं. एखाद्याला जास्त बंधनात ठेवायचा प्रयत्न केला तर तो नेहमी त्या बंधनातनं फ्री व्हायचाच प्रयत्न करणार. त्यामुळं रिस्ट्रिक्शनला मराठीत बंधन म्हणतात आणि काळजीला इंग्लिशमध्ये केअर म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेव. उगाच आपलं त्या रीलसाठी शब्दांचे अर्थ नको बदलू. कसं आहे ना, शेवटी एक कॉन्टेंट क्रिएटर दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटरला समजून घेऊ शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ फक्त कॉमेडीच्या हेतूनच बनवला होता, तर प्लीज कृपया ह्या व्हिडिओला कोणी जास्त सिरियस घेऊ नका. आणि या व्हिडिओला बघून तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आले असेल किंवा तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्या दुसऱ्या ग्रहावरची माणसं आपल्याला नावं ठेवायला लागली की मराठी ऑडियन्सला रोस्टिंग समजत नाही म्हणून. ती पूर्ण 8 मिनिटाचा व्हिडिओ सोडून फक्त प्रमोशनल पार्ट बघतात आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करतात. हे नको करू. मग आता तुम्हीच सांगा, मी कशाची फ्रँचायझी उघडून कशाच्या फ्रँचायझी विकू? जाऊ दे, आता लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो